यानंतर मुंबईकरांसाठी आपण बघूयात मोठी बातमी, कारण मुंबईमध्ये आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी येण्याची भीती आहे। मुंबईमध्ये फक्त इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या धावतील ही शक्यता आहे। वायू प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलवरती चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणं आता शक्य आहे का? याशिवाय इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर आधारित वाहनांना परवानगी देता येईल का, ही विचारणा मुंबई हायकोर्टाने केलेली आहे। आणि या संदर्भात आता अभ्यास करण्यासाठी 15 दिवसांमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। तर यावेळेस आपण पाहतोय, खरंच मुंबईमध्ये केवळ इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या धावू शकतात का, हा संशोधनाचाच विषय आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकची अपडेट आपण घेतोय। डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणं खरंच शक्य आहे का, हा प्रश्न आहे। इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर आधारित वाहनांना परवानगी देता येईल का, हा सुद्धा सवाल आता विचारला जातोय। मुंबईमधल्या प्रदूषणावरून हायकोर्टाची आता राज्य सरकारला ही विचारणा आपल्याला पाहायला मिळते। अभ्यासासाठी 15 दिवसांमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। हरित इंधनाचा वापर करणाऱ्या बेकरी किंवा तत्सम व्यवसायांनाच पुढे परवानगी यापुढे असेल असं देखील सध्या सांगितलं जातंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या बंद होण्याची शक्यता आहे।